सगळेजण इथं आलेला आहात. मी 9 मे 2016ला इथं बॅग उचलून आलो होतो. माझ्या सर्व तारखासहित सगळं तोंडपाठ आहे. ही जी अक्षरा बिल्डिंग आहे ना, इथं मी एक जवळजवळ 4-6 महिने राहिलो असेल. त्याच्यानंतर इथं एक समोर एक बिल्डिंग आहे, त्या मावशींची मला नाव आठवत नाही, अशा आडव्या रूम आहेत. तर तिथेही 4-6 महिने राहिलो. मी टोटल एक 10 ते 11 महिने या परिसरात राहिलेलो आहे. सरांचा त्यावेळेस तिकडे क्लास असायचा आणि पूर्ण हे तुम्ही जे आता जगता हे सगळं जगलेलं आहे. म्हणजे असं विशेष काही नाही, आताही मला त्याच्यात काही विशेष काही वाटत नाही. तर मला तुम्हाला हे सांगायचं की इथं आल्यानंतर मी 2016ला म्हणजे असाच तुम्ही खूप मला चांगल्या कंडिशनमध्ये दिसताय सगळे. कारण मागच्या 8-9 वर्षात खूप फरक पडलाय. चांगले मोबाईल आले, चांगले कपडे आले, चांगल्या चपला आल्या, चांगले शूज आले, म्हणजे खूप काही एकदम ग्राउंड लेवलला सांगतो मी तुम्हाला. मी जेव्हा आलो होतो तेव्हा यापैकी काहीच नव्हतं. म्हणजे एकदम नॉर्मल जे असतं आपल्या गावाकडलं जीवन तेच होतं. चांगला मोबाईल सुद्धा नव्हता. मी का सांगतोय की बऱ्याच वेळा काय होतं, आपण इथं आल्यानंतर आहे ना, आपले ध्येय विसरतो किंवा आपले काही गोष्टी असतात, आपण कशासाठी आलो हे पण कधी कधी विसरतो. इथं आल्यानंतर जे स्वप्न पाहिले होते 2016ला की आपल्याला काहीतरी अधिकारी व्हायचंय, कधी कधी असं एवढंही नव्हतं वाटत की मी DYSP होईल, नाही का. म्हणजे इतकाही विश्वास नसतो स्वतःला, खरं सांगायचं झालं फ्रँकली. पण अधिकारी व्हायचंय आपल्याला, चांगला एक MPSCतून चांगली पोस्ट काढून जे आपल्या महत्वाचा कुटुंबाचा जो प्रश्न आहे उदरनिर्वाहाचा, जसं की तुम्हाला माहिती आहे की आई वडील जो धंदा करत होते तो बंद करून कुठेतरी आपल्याला एक कुटुंबाला स्टॅबिलिटी, आई वडिलांना आदर प्रतिष्ठा, आपल्याला स्वतःला आदर प्रतिष्ठा मिळवून द्यायची. तर हेच ध्येय होतं. इथं आल्यानंतर मी ॲक्च्युली सर इथपर्यंत का आलो आणि सरांना मी स्वतः कॉल केला. सर तुमचा कॉल नाही आला सर मला, तर मी स्वतः कॉल करून इथपर्यंत का आलो, तर माझ्याकडे त्यावेळेस म्हणजे फीस भरण्यासाठी पैसे नव्हते. तर मी आणि माझा एक मित्र मी सरांकडे ज्यावेळेस जॉईन केलं तर मी म्हटलं सर मला जसं होतील तसं मी भरेल. सर म्हटले काय नाही, तुम्ही बिंदास बसा आणि तुम्हाला जसं पैशाचा ॲडजस्ट होईल तसं भरा. किती भरले काय भरले मलाही नाही आठवत. आणि आपल्याला तर माहिती आहे ग्रामीण भागातली मुलं शेवटी मग काही दिवस बसायचं, पैसे भरायची वेळ आली की आपण नाही का झालेलं असू शकतं, म्हणजे मला आठवत नाही. तर अशा प्रकारे सरांकडे मी क्लास केला होता. आणि सर मला सांगायला खरंच मी कोणाचंही कौतुक करत नाही आणि उगीच कोणालाही हे करत नाही. मी सरांकडे मॅथ खूप चांगलं केलं होतं. मी बाकी विषय मॅडम शिकवायच्या काही विषय ते करायचो, पण सरांकडे मॅथ चांगलं केलं होतं. मी त्याच्यानंतर MPSCमध्ये कधीच मॅथचा असा विशेष अभ्यास केला नाही, परंतु मला मॅथला आणि माझं शाळेत पण बॅकग्राऊंड मॅथचं चांगलं होतं. म्हणजे ढवळे सर म्हणून आम्हाला शिक्षक होते, तर त्यांनी मॅथ खूप चांगलं करून घेतलं होतं. आणि प्लस सरांची भर पडली तर मला MPSCमध्ये कंबाईनमध्ये खूप चांगले मार्क पडायचे मॅथला, 15 पैकी 13-14 असे. CSATला तर राज्यसेवेला काही एवढा विषय नसतो, तर म्हणजे खूप चांगले मला आउट ऑफ मार्क पडायचे मॅथला कधी कधी. तर मला हे सांगायचं आहे की हे का सांगतोय मी सगळं आता, ते बऱ्याच जणाला काहींनाच समजेल, काहींना समजणार नाही. मी कमी बोलणार आहे, तुम्ही समजून जास्त घ्यायचं. की ज्यावेळेस आपण इथं येत असतो